पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला पाहतो आपण एमबी स्पोर्ट्स बागपाडा, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीगड, सॉरी गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर बी. टॉस जिंकून बागपाडा संघाने प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि बॉलिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आहे शिलोत्तर बी या संघाला. आणि यावर्षीचा हंगाम पाहिला तर थोडासा डाऊनफॉल होता बागपाडा संघाचा, परंतु एक ट्रॉफी नक्की पटकावली गेली आहे. चला पंचाचा प्लेचा इशारा येतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील बॉलिंग ट्रॅक वरती. राजमाळी पहिलाच बॉल पाहतो आपण आउटसाइड लेग स्टंपचा मारा. पहिलाच बॉल पंचाचा इशारा वाईड येतोय. अवंतर धावीने सुरुवात होताना पाहतोय बागपाडा संघाची. दोन सलामीचे म्हणजे फलंदाज पाहतोय आपण जयदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर हर्षदांना. एक अपकमिंग टॅलेंट आहेत दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक दोन खराब चेंडू इथे हाताळण्यात गेलेत. गोलंदाज राजमाळी या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा अवांतर चेंडू बघा. दिशा खराब आणि दशा खराब. खराब गोलंदाजी यावेळेस पाहतो आपण शिलोत्तर बी या संघाकडून. लाईन आणि लेंथ इथे मिळत नाहीये. टप्पा कुठेतरी चांगला शोधावा लागेल गोलंदाज राजा माळी यांना. यावेळेस स्लॉट वर होता चेंडू, हवेत आहे, उंची जास्त घातलाय, लांबी कमी आणि सुंदर झेल इथे कम्प्लीट केलाय का? नाही बघा, झेल तर कम्प्लीट झाला होता, परंतु बाउंड्री लाईनला पाय गंध टच झालाय आणि षटकार येतोय पहिल्याच बॉल वरती. थँक्यू डीजे. बघा झेल तो उडवला होता, मुस्तामिक सुद्धा झाला होता, परंतु चेंडूने उंची सुद्धा गाठली होती आणि लांबी सुद्धा थोडी चांगलीच गाठली. यावेळेस स्लॉट मध्ये आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6. थँक्यू डीजे. बघा यावर्षीचा हंगाम गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय, शेवट गोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज राजमाळे यांनी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय. मागचे 2 चेंडू पाहिले तर स्लॉट मध्ये होते, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय जयदीप वळवी या बॅटरने, पण तो आता थोडस मध्ये परिवर्तन केलंय. चौथा बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहतो आपण. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातामध्ये निघून गेलाय डॉटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. बघा या षटकाचं सुरुवात पाहिले तर 3 अवांतर चेंडूनी सुरुवात झाली होती, त्यानंतर पाहिलं 2 षटकार आले आणि त्यानंतर 2 चेंडू पाहिले तर डॉट. 5 चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. आता चांगल्या लाईन आणि लेनचा वापर यावेळेस. गोलंदाज निकल गोलंदाजाकडून होताना पाहतोय पण शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. फिल्डर पाहतोय पण त्याच्याकडून फंबल झाला, चेंडू जातो बाउंड्री लाईन जवळ. बघा बॅकअप केलंय, स्वतःला सावरलाय आणि चेंडूला सुद्धा अडवलं गेलाय बाउंड्री लाईनच्या मध्ये. आणि पाहतो मग पहिलं षटक संपते इथे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. एसडीजी. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते.
बिनगडी बाद 17 धावा. इथून पाहायला गेलं तर एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाकडून. पण दुसरं छोटं खाताण्यासाठी नितेश यांना प्राचारण केलं जाते, कारण नितेश यांच्याकडून तर थोडीशी आशा लागली गेली आहे शिरोतर संघाला, कारण 17 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. नितेश वळवी येतोय यावेळेस. बघा चेंजअप गतीमध्ये परिवर्तन केलं, पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं हर्षद वळवी या बॅटरला. बघा पहिल्या षटकामध्ये हर्षद वळवी पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला उभे होते, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर स्ट्राईक वरती आले आहेत आणि त्यांच्यावर थोडंसं प्रेशर असेल, कारण पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू फेस नव्हता केला आणि दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग मिळाली आणि पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये पाहतो आपण, एक सिंगल धाव येताना पाहतोय. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतो पण 18 वर जाऊन पोहोचले. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. इथून जयदीप याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत आणि तो बॅटर पाहतोय थोडस आक्रमक रूप धारण करताना पाहिले आहे पहिल्या षटकामध्ये. हाफ ट्रॅक होता, बॉडी लाईन पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जो बॅटरचा झोन आहे, स्ट्रॉंग झोन आहे, त्याच्यापासून थोडासा टप्पा लांब ठेवलाय आणि त्याचा फायदा पाहिला तो डॉट बॉल आलाय. त्यावेळेस बॅटरचं फुटवर्क ओळखलं गेलं होतं गोलंदाज नितेश वळवी यांनी आणि अचूक लाईन वरती हा चेंडू हाताळला गेलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम शिरोतर संघाकडून झालंय. तो 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर घेणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गती नव्हती या बॉलला. बाउन्सरचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता, परंतु गती नव्हती. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावा, या 2 धावणीची धावफलक पाहता पण 20 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस स्टॅमिंग झालाय, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतोय. बघा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इतका उंच गेल्यावरती झेल घेणं थोडस अवघड असते. प्रयत्न नक्कीच चांगले केले गेले आहेत गोलंदाज नितेश वळवी यांच्याकडून, परंतु झेल त्यांच्याकडून सुटला आहे. हा झेल महत्वाचा होता, कारण जो बॅटर थोडासा डेंजर आहे त्याचा झेल जर तुम्ही पकडला असता तर ते कुठेतरी धावा ज्या लागणार आहेत पुढच्या षटकामध्ये त्या कमी लागल्या गेल्या असत्या. यावेळेस दांडी गोल फोर्नीचे डिसमिस केलं जात आहे आणि शेवटच्या ओव्हरवरती विकेट मिळवली जाते. मिस्टर जयदीप वळवी बॅक टू आउट बाद. देवाचं दान येऊन गुमान बसलय लिंबा खाली, ठाऊक नव्हतं कुणाला तवा हाय हा विश्वाचा वाली. साई बाबान माझ्या साईन साईन हो शिर्डी पावन केली. साई बाबान बाबान हो शिर्डी ही पावन केली. साई बाबान बाबान हो शिर्डी ही. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी यादव साहेबांकडून सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालं आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय, नागेश येतोय. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चेंडू मला वाटते चेहऱ्यावरती पण जरा बघायचं आहे, कारण बॉडी लाईन वरती चेंडू जाऊन आदळलाय. जर पाणी घेऊन जायचंय. ओके चला. तर बॅटर मला वाटते ग्रुप आहेत, तर सिंगल रन आले. लेपायची रोमन सिंगल एक धाव आली आहे. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, बाउन्सरचा वापर केलाय गोलंदाजाने आणि पंचांचा इशारा पाहता पण वाईट बॉल 1 फॉर द ओव्हर चा इशारा सुद्धा पंचांकडून आलेला आहे. ते इथून पाहिलं गेलं तर पहिला बाउन्सर आलाय, जर दुसरा बाउन्सर टाकला गेला तर दंडित घोषित केलं जाईल गोलंदाज नागेश यांना, 54 यांना.
यावर ऑफ ट्रॅक होता फटका तर फसला चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल आणि संपतो इकडे बॅटर संदीप वळवी यांचा खेळ फलंदाज बाद. साईची कृपा न्यारी आहे श्रद्धानी सबुरी साईची कृपा न्यारी आहे श्रद्धानी सबुरी साई बाबा माझे साई बाबा कर मनाची इच्छा पुरी साई बाबा माझे साई बाबा कर मनाची इच्छा पुरी. पण इथून गेलं तर पाहिलं गेलं तर थोडस जयदीपची विकेट गेल्यानंतर यावेळेस ऑन साईडला उडवलाय फटका चांगला होता परंतु 55 नो बॉलचा आलाय. नो प्लस 6 म्हणजे मिळाले सत्ता या बॉल वरती 7 धावा आल्यात आणि या 7 धावेने धावफलक पाहता पण जाऊन पोहोचते. यावेळेस अजून एक ऑन साईडला उडवलाय फटका चांगला आहे गॅप मध्ये चेंडू सहज जातोय फ्लॅट 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार आणि या 6 धावेची धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 39 या आकड्यावरती 39 रन्स ऑन बोर्ड 39 धावा इथे आक्रमण या शेवटच्या षटकामध्ये केलं जातंय. बघा श्रवण यांचा गोलंदाजा विचार केला तर या षटकामध्ये श्रवण यांनी भरपूर धावा खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये जिकडे रोख लावला होता नितेश वळवी या गोलंदाजाने तो कुठेतरी लगाम तुटला गेला आहे. या शेवट षटकामध्ये पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता यावेळेस 45 नो बॉलचा आलाय दुसरा बाउन्सर इथे हाताळला गेलाय. बघा पहिला बाउन्सर दिला होता पंचांनी नक्कीच परंतु हा दुसरा बाउन्सर आहे आणि दुसरा बाउन्सर नो बॉलचा इशारा म्हणजे उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल असेल फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅटर सूरज बरफ यांना मिळालंय. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार खेचल्यात या बॅटरने. बघा तिसरा षटकार येईल का यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न केला होता बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. शेवटचा चेंडू पाहिला तर फ्रीडचा बॉल निर्धाव आलाय. षटक संपते इकडे तिसरं आणि 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण पंच 5च चेंडू झालेत.
तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. अवधेता संकट जाई भक्ता हाकेला धावून येई. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरव कायम राही. अवधेता संकट जाई भक्ता हाकेला धावून येई. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिराव कायम राही. आम्हा कोल्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आम्हा गिर्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आम्हा कोल्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आम्ही आधी होती ठरले डोंगराच्या सेवेला. निरवतावा हुसेन पालखी ठरले डोंगराला. जय खुशी आईचा करतो मी राशी गुलालाच्या ओढलुनी. जय खुशी आईचा करतो मी राशी गुलालाच्या ओढलुनी. आम्हा गिर्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आम्हा कोल्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आठवण्याची नवल्याची गाठ चरून आलो बाई. पायऱ्या चढताना कारले डोंगराच्या आई दिसे ठाई ठाई. आठवण्याची नवल्याची गाठ चरून आलो बाई. पायऱ्या चढताना कारले डोंगराच्या आई दिसे ठाई ठाई. ओढ लागली गो आम्हा भक्तांना दर्शन घेवाची झाली घाई. ओढ लागली गो आम्हा सर्वांना दर्शन घेवाची झाली घाई. आम्हा गिर्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आम्हा कोल्यांना कृपेची सावली देई. तिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. चमचम करताय भिवलय. थँक्यू डीजे. बघा नाण्याची एक बाजू पाहिली तर 41 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाकडून. आणि दुसरी बाजू आपण पाहतोय 41 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. स्ट्राईकला श्रवण, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर नागेश. बॉल अँड ट्रॅक वरती गोलंदाज असतील विश्वनाथाचा पहिलाच बॉल पाहिला तर ऑन द मार्क. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव. अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय पहिल्याच बॉल वरती. पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेलाय विश्वनाथ यांच्याकडून. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकवरचा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटरने, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. पंचांकडे अपील केली जाते. पंच आमचे पाहिले तर तटस्थ आहेत. नक्कीच कोणता इशारा, कोणताही पहिलं मुवमेंट नाहीये पंचांमध्ये. दोन ऑफिशियल्स पाहतोय पण संतोषजी वळवी आणि विकासजी वळवी एक चांगले पंच आहेत. सातत्याने पाहतो म्हणजे या परिसरामध्ये जास्तीत जास्त पंचगिरी केली आहे आणि पूर्णपणे अनुभव झोकताना पाहतोय. पण आपण पुन्हा एकदा पाहतोय हा तिसरा बॉल डॉट आलाय. आदरणीय सन्माननीय जितेंद्र माळी या साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस पहिला तर आपण पॉइंट रिझन मध्ये स्टेअर केला होता हा चेंडूला. एक सिंगल लावले होते. या सिंगलच्या सहाय्याने पाहतो आपण धवपलकरचं अकाउंट ओपन होते एक या आकड्यावरती. बघा 41 धावांचं भल्ला मोठं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे 18 चेंडूमध्ये. जर 18 धावा जर या 41 धावा जर कंप्लीट करायचे असतील तर मोठे फटके खेळावे लागतील.
यावेळेस पाहतो पण सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन होतोय. पहिला हादरा बसतोय. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 2 वर जाऊन पोहोचतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचते. या षटकानंतर धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपला आहे. 3 बॉलचा खेळ या दुसऱ्या षटकातील बाकी असेल. बघ इथे बॅक टू बॅक 2 षटकानंतर पाहिलं तर विकेट आली आहे आणि महत्वाची विकेट इकडे मिळवली गेली आहे या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या पाहतो पण 17 वर जाऊन पोहोचते. इथून इक्वेशन पाहिलं तर 7 चेंडू, 7 बॉल, 24 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
का 7 बॉल 24 अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 4 षटकार मारावे लागतील या 7 चेंडूमध्ये आणि कोणातरी आपल्या संघासाठी उभं राहावं लागेल. तारणहार बनायचं असेल तर हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. प्रवीण येतोय न्यू बॅटर. ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू गॅपमध्ये आहे. महेश आहे तिकडे भडांगे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण डीप मध्ये तो थोडंसं खराब होता. त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. षटक संपते दुसरं 2 षटकात समाप्ती धावसंख्या पाहतोय 19 वर जाऊन पोहोचते. इथून 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 षटकार आणि 1 चौकार नक्कीच मारावा लागेल जिंकायचं असेल शिलोत्तर बी या संघाला. चला यानंतर होणार सामना स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. तुमचा कर्णधार कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. या इनिंग ब्रेकनं ते या मॅच नंतर टॉस केला जाईल. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार टॉससाठी येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेस ऑन साईडला ओढवलाय मस्त टायमिंग झालाय का चेंडू उंची जास्त घातले आणि लांबी सुद्धा तितकी षटकार इतकी होती आणि षटकार आलाय. या षटकारांची धावफलक पाहता पण पुढे सरते जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 धावा. इथून पाहायला गेलं तर 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मॅच ऑन झाली आहे पण पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय बॅटरने. यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाता अंदाज इशारा पाहतो पण वाईड बॉल चाललाय. आता इथून जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि मॅच इकडे रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहतील. यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे इथं विकी त्यांच्याकडून बघा चेंडूने थोडीशी हुलकावणी दिली होती त्यांना परंतु चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय. 2 धावा इथे पाहतोय पण पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय 28 वर जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता पुलचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. इथून पाहिला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लॉट मध्ये चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय. फरार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. बघा आता इथून इक्वेशन 2 चेंडू आणि 9 धावा. एक मोठा फटका नक्कीच या बॉलवरती येणं गरजेचं असेल. एखादा षटकार किंवा चौकार नक्कीच या बॉलवरती येणं गरजेचं असेल. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर बी या संघासाठी. दोन जे शेवटच्या षटकामध्ये खराब चेंडू टाकले होते त्याच्यावरती जे आक्रमण केलं होतं त्याचाच इकडे थोडस आपण पाहतोय भाव पडला आहे. कारण जिकडे एक्स्ट्रा चेंडू हाताळले तिकडेच नक्कीच मोठे फटके आलेत. इथून पाहिलं तर 2 मध्ये 9ची आवश्यकता आहे. इथून एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. षटकार येणं गरजेचं असेल. बघा जर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच न्यायची असेल तर या बॉलवरती षटकार किंवा चौकार मारणं गरजेचं असेल. म्हणजे शेवटच्या बॉलवरती इक्वेशन आपल्याला समजेल हा बॉल निर्णायक असेल या मॅच मधील. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं गोलंदाज सूरज बरफ यांनी. यावेळेस पहिलं तर पूर्णपणे पकड बसवली गेली आहे या मॅच मध्ये एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने. चला स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शेवटचा बॉल आला निर्धाव आणि ते सामना जिंकलाय तो एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. हळलं का गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर बी या संघ तुम्ही आला चांगला खेळ